महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी दोन नेते अनेक वर्षांपासून काम करत आहेत। एक आहे प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आहे रामदास आठवले। आता नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासोबत युती केली। प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाची युती काँग्रेस सोबत होती, तर रामदास आठवलेंची युती जी आहे ती भारतीय जनता पक्षासोबत होती। आता लक्षात घ्या, या दोन नेत्यांमधला मूलभूत फरक नीट समजून घ्या। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस पक्षासोबत युती जरी केली असली तरी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना तिकीट हे स्वतःच्या पक्षाचं दिलेलं आहे। काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर आपल्या उमेदवारांना उमेदवारी दिली नाही। दुसरं जर आपण पाहिलं रामदास आठवलेंकडे, तर रामदास आठवलेंनी आपले उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे केले आणि त्यांना जिंकून देखील आणलं। आता लक्षात घ्या, जेव्हा निवडणूक आयोग जिंकून आलेल्या उमेदवाराला नियुक्तीपत्र देतो, प्रमाणपत्र देतो, तेव्हा त्या उमेदवाराने कोणत्या पक्षाचं तिकीट घेतलेलं आहे, कोणत्या निवडणूक चिन्हावर त्याने निवडणूक लढवलेली आहे, त्यानुसार ते त्याला प्रमाणपत्र देतात। तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सगळ्याच उमेदवारांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी गृहीत धरलं गेलेलं आहे आणि त्यांना तशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार निवडणुकीमध्ये लढवले आणि ते जिंकून आणले ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, हे लक्षात असू द्या। त्यांचा काँग्रेस पक्षासोबत युती जरी असली तरी काँग्रेस पक्षाचं तिकीट न घेता, त्या निवडणूक चिन्हाचा वापर न करता, स्वाभिमानानं सेल्फ रिस्पेक्ट भूमिका घेऊन त्यांनी स्वतःचे उमेदवार स्वतःच्या पक्षातून उभे केले आणि त्यांना जिंकून आणलं। लक्षात घ्या, खरा आंबेडकरवाद इथंच आहे। बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट होती, स्वाभिमानाची चळवळ होती। जोपर्यंत आपण स्वाभिमानी आंदोलन उभारणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी समाज निर्माण होणार नाही, स्वाभिमानी नेते निर्माण होणार नाही आणि आंबेडकरी राजकारण यशस्वी देखील होणार नाही।